हॅलो एव्हरीवन. तर आज आहे महेशचा बर्थडे. त्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही चाललोय जोगेश्वरीला मिसळ खाण्यासाठी, कारण की आम्ही नेहमी तिथेच जातो मिसळ खायला. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे महादेव मंदिरात. मस्तपैकी पोटभर मिसळ खाऊन झालेली आहे. एवढी यम्मी होती ना यार, म्हणजे आम्ही ना जोगेश्वरीची मिसळ आणि त्याची जी टेस्ट आहे, वा वा वा, खूप भारी. कोणी आहे का अजून जोगेश्वरी लवर? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि आता आम्ही निघालोय मंदिराकडे जाण्यासाठी आणि जवळजवळ 2 तास दाखवतात. थोडंसं लेट होणार आहे आम्हाला नेहमीप्रमाणे, कारण की आम्ही कुठेच वेळेवर पोहोचत नाही. घरातून आम्ही पहिले निघणार होतो 2ला आणि आम्ही निघालो 3:30ला. म्हणजे नेहमीची नाटकी येते आमची, कधीच आम्ही वेळेवर निघत नाही. फायनली आम्ही पोहोचलोय. आम्ही कुठे गेलोय आणि आम्हाला मांजर नाही दिसली असं कधीच होणार नाही. आमच्या आजूबाजूला नेहमी मांजरे असतात. आम्ही नेहमी डॉग फूड आणि कॅट फूड कॅरी करतो आमच्या बरोबर. आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम प्लॅन करू ना, तेव्हा आम्ही पावसाळ्यात येणार आहे, कारण की पावसाळ्यामध्ये इकडचं जे सिनरी असणार आहे ना, ती खूप भारी असणार आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी ठरवले की आम्ही परत येणार आहे इकडे, है ना मॅम? हो, नक्की. आता आम्ही मंदिरातून घरी चाललोय आणि आज मी तुम्हाला आमचा अनुभव सांगते. मंदिरात अजिबात गर्दी नव्हती आणि आम्ही बसलो होतो आणि तिथे काकांना विचारलं की आरती वगैरे कधी आहे इथे. तर ते बोलले की 7:30-8 वाजता वगैरे आरती होते. तर मग आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो. मग म्हटलं की काय करायचं, तेव्हा तिथे मांजर होत्या, मग त्यांना खायला दिलं. मग त्यानंतर मग म्हटलं चला आपण आतमध्ये जाऊ, पूजा वगैरे चालू आहे तर जाऊयात आपण तिथे. तर आम्ही तिथे जाऊन बसलो. त्यानंतर महेशला आणि मला परत आतमध्ये बोलवलं त्यांनी आणि आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलो आम्ही. आणि आम्ही लिटरली म्हणजे अभिषेक केला की आम्ही. आणि त्यानंतर मग आरती चालू झाली. मग आरतीच्या वेळेस पण त्यांनी आम्हाला गाभाऱ्यामध्ये बोलवलं. मग आम्ही आरती पण घेतली. आणि महेशचा वाढदिवस म्हणजे हा सगळ्यात बेस्ट, म्हणजे एकदम भारी बर्थडे होता खरंच. इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे स्वतःला आम्ही खूप नशीबवान समजतो आम्ही दोघं पण, है ना मॅम? नक्कीच. आणि असं माझा एक वैयक्तिक अनुभव यामध्ये असा की माहित नाही कुठून कसं काय होईल. ते पुजारी काका पण तिथे बोलत होते की मी तुम्हाला बोलवलं नाही, महादेवाने तुम्हाला बोलवलं. आरती घेतली आम्ही तिथे, पूजा केली. नाही सांगू शकत, ते शब्दात वर्णनासारखं नाहीये. अक्षरशः डोळ्यात पाणी देखील आलं. आणि क्षणिक आहे, पाणी येईल तुमच्या, पण ते खूप छान होतं. खरंच खूप छान होतं, म्हणजे खूप छान. म्हणजे इतका छान दिवस गेलाय ना आजचा की नाही सांगू शकत, नाही का, की खरंच खूप छान दिवस गेला. आणि आम्ही निघालो तिथून आणि त्यांनी आम्हाला कार्ड दिलं त्यांचं. आम्ही त्यांना बोललो की आम्ही परत येऊ आणि आम्ही खरंच परत जाणार आहे तिथे.